होतं हसू यासाठी की या मुलांचा वियोग मला होणार आहे आणि हसू यासाठी होतं की माझ्या मुलांचं दुःख निवारण होणार आहे. पत्र घेऊन विठ्ठलपंत आळंदीत यावं. महाराज त्या चारी भावंडांनी बाबा बाबा करून महाराज मिठी मारावी. बाबा काय न्याय दिला, काय न्याय दिला. महाराज विठ्ठलपंतांनी सांगावं थांबा बाळानो संध्याकाळी सांगतो. सायंकाळ झाली. रुक्मिणी मातेनं सुद्धा विचार अहो सांगा ना काय न्याय दिला. सांगतो ना आधी पत्र सिद्धेश्वरांना दाखवू द्या. महाराज दुसऱ्या दिवशी ते पत्र सिद्धेश्वराला विठ्ठलपंताने रुक्मिणी माता सिद्धेश्वरांना दाखवायला गेल्या. समोर सिद्धेश्वराच्या समोर ठेवलं. महाराज असं म्हटलं जातं की सिद्धेश्वराला दुसरं अभिषेकाला पाणी आणावं लागलं नाही. विठ्ठलपंतांनी पत्र सिद्धेश्वरासमोर ठेवलं आणि महाराज त्या सिद्धेश्वराला अश्रूने अभिषेक घातला व अश्रूने अभिषेक घातला. माघारी आले. काय झालं कळे ना. रुक्मिणी माताने विचारलं सांगा ना का हो एवढे रडता का तुम्ही, झालंय काय कळेल का मला. काही नाही. महाराज ते पत्र रुक्मिणीच्या हातात दिलं आणि रुक्मिणी माताने विचारलं. आई साहेबांनी पत्र वाचलं आणि त्याच्यात लिहिलं होतं देहांत प्रायश्चित्त. महाराज हे पत्र वाचल्याबरोबर म्हणले ऐका मीही तुमच्या बरोबर देहांत प्रायश्चित्त घेणार नाही. तू घ्यायचं नाही. अगं म्हणता जगात बाप नसला तरी चालतो जगात, पण जगात आई पाहिजे हो, आई पाहिजे. का अगं सगळ्या मुलांचं देखभाल, मुलांचं वाढणं पुसणं सगळ्या गोष्टी तुला करावी लागतील. तू मागं थांब ना. नाही मी थांबणार नाही. जर आपल्या मुलांचं हित जर होणार असेल तर मीही तुमच्या सोबत देहांत प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे. ऐका नवरा बायको दोघं घरी आली. महाराज आता दुसऱ्या दिवशी महाराज रात्री 12 वाजता आपल्याला घर सोडायचंय. इंद्रायणी काठीत हा देह समर्पण करायचा आहे. पण आज माझ्या मुलांच्या वरती आलेला प्रसंग आहे ना, जर तो आनंदाचा होत असेल तर रुक्मिणी माता म्हणतात कसं विठ्ठलपंतांना अहो आज आपण जाणार खरे, जाणार खरे. माझ्या चारही मुलांना आज आळंदीत कोणी मधुकरी वाढत नाही. मधुकरी वाढली तर महाराज त्यांच्या मधुकरीत शेण चिखल माती टाकतात. आपण गेल्यानंतर मुलांसाठी गोडधोड कोण करू घालेल. महाराज होतं नव्हतं ते पीठ डाळ आणि या मुलांसाठी माझ्या रुक्मिणी मातेने महाराज ऐका पुरणपोळीचा स्वयंपाक केला. संध्याकाळची वेळ होती. सायंकाळच्या वेळेस महाराज त्या दोघाही बसले. 2 ताटं बनवली. विठ्ठलपंतांनी हाक मारावी ए मुक्ता. महाराज सगळ्या धाकटी दुडू 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 धावत महाराज मुक्ताई यावी. डाव्या मांडे बसल ए सोपाना ये की रे. महाराज सोपान देवानं यावं. महाराज माझ्या रुक्मिणी मातेनं सुद्धा आई साहेबांनी विचारावं ए निवृत्ती दादा ए ज्ञाना अरे या की रे या. महाराज दोघंही रुक्मिणी मातेच्या शेजारी बसले. दोघांनाही घास भरवला होण्यासाठी पहिला घास मोडला माझ्या विठ्ठलपंतांनी आणि महाराज माझ्या मुक्ताईला घास भरवणार. टचकिन डोळ्यात आतापर्यंत अडवून ठेवलेला अश्रू महाराज अश्रूचा बांध फुटला आणि रुक्मिणी महाराज माझ्या विठ्ठलपंतांनी मुक्ताईला कडकडून मिठी मारली. मुक्ता आज मी तुमच्यासाठी आहे. महाराज का रडता म्हणून माऊलीने समोरून विचार बाबा का रडता, बाबा का रडता. महाराज का रडता म्हणून बाबांना विचारल्यानंतर रुक्मिणी माते म्हणते नाही ज्ञाना तुला कळणार नाही. नाही मला कळतंय. विठ्ठलपंत म्हणले बाळा हे आनंदाचे अश्रू आहेत. रुक्मिणी महाराज माझे ज्ञानोबा आहे किती हुशार सांगतात बाबा जर तुमचे हे आनंदाचे अश्रू असते तर डोळ्याच्या बाहेरून यायला पाहिजे होते. हे अश्रू तू काच आहेत ते आतल्या बाजून आलेत. माझ्या विठ्ठलपंताने ज्ञाना अरे उपजताच ज्ञानी होऊन आलाच रे कसा उपजतच. अरे ब्रह्म तू घेऊन आला जगाला सुखी करण्यासाठी आला आणि आत्म म्हणतायत ज्ञाना एवढं ज्ञान तू जगाला वाटणारा महान ज्ञानी. पण आज महाराज दोघांचेही अश्रू डोळ्यात होते कारण बाळांसाठी चांगलं करण्यासाठी या मातेनं दोघांना भरवलं. विठ्ठलपंतांनी दोघाला भरवलं. रात्री झोपू घातले आणि रात्रीच्या 12 वाजता महाराज इंद्रायणीकडे निघणार. तेवढ्यात रुक्मिणी मातेने सांगितलं हो सकाळी उठल्यावरती पोरं विचारतील आई कुठे बाबा कुठे. एक काम करा ना, एक काम करा काय अहो एक चिठ्ठी तरी लिहून ठेवा. चिठ्ठी लिहून ठेवा आणि महाराज त्या मिनमिन त्या पंक्तीत ती चिठ्ठी लिहून ठेवली. बाळानो
तुमच्या सुखासाठी आम्ही दोघंही इंद्रायणीला समर्पण करतोय, तुम्ही जगात सुखी व्हावं म्हणून आम्ही दोघंही तुमच्यासाठी देह त्याग करतोय, इंद्रायणी देह समर्पण करतोय. महाराज ही चिठ्ठी ठेवली आणि रात्री 12 वाजता देह समर्पण करण्यासाठी विठ्ठलपंतांनी रुक्मिणी माती इंद्रायणीत गेले, देह समर्पण केला. पहाटे 4-4:30 वाजता माझे निवृत्ती दादा पहाटे उठले, पाहतायत महाराज जमिनीला नमस्कार, भूमातेला नमस्कार केला, हाता पायाला नमस्कार, हृदयापासून भगवंताला नमस्कार केला, दिव्याला नमस्कार केला आणि महाराज ऐका मातेला आणि पित्याला नमस्कार करणार तेवढ्यात काळजाचा ठोका चुकला. कधी न जाणारे आज बाबा मात्र दिसले नाहीत म्हणून निवृत्ती राया उठले आणि पाहतात तर काय महाराज बाबा जागेवरती नाहीत, बाबा जागेवरती नाहीत. जाऊन पाहिलं बाबा पहिला आरोळी फोडली. महाराज त्या आवाजानं ज्ञानोबाराय उठले. ज्ञानोबाराय म्हणले दादा झालं काय रे एवढ्या लवकर? बाबांना का हाक मारतो? अरे म्हणले आई पण नाही तरी बाबा पण नाहीत. दिवा घेऊन पाहू लागले तर दिव्याजवळ महाराज ती चिठ्ठी सापडली आणि ती चिठ्ठी सापडल्यानंतर माझ्या निवृत्ती दादानं वाचून पाहिली. त्या चिठ्ठीत सरळ वाचलेलं लिहिलेलं वाचलं की आम्ही तुमच्यासाठी इंद्रायणी देह त्याग करतोय, जलसमर्पण करतोय. महाराज ही चिठ्ठी वाचल्याबरोबर दोघा भावंडांना ऐका इथून तुम्हाला चित्र दिसन सिद्ध बेटात एका बाजूला झोपडी होती हो, त्याला आनंदाची झोपडी. महाराज त्या आनंदाच्या झोपडीत ही 4 भावंडांनी ही पती पत्नी कोण आहे शेजारी समजवायला. दोघा भावंडांनी गळ्यात गळा घातला. दादा म्हणून ज्ञानोबारायांनी माझ्या निवृत्त रायानं मिठी मारली. अरे दादा आई पण गेले आणि बाबा पण गेले, दादा कोण आम्हाला सांभाळणार? दादा आपल्याला कोण सांभाळणार? या आवाजानं माझे काका उठले. सोपान काकांनी सुद्धा म्हणलं दादा काय झालं रे? काही नाही. ज्ञानोबाराय म्हणले नाही तुला कळायचं. सोपान काकांना सुद्धा महाराज ते कळल्यानंतर सोपान काकांनी तिघांनी गळ्यात गळ घातलं आणि आई बापांच्या नावानं महाराज टाहू पुढं लागले. थोडा क्षण गेला, डोळ्यात चोळत माझी 5 वर्षाची मुक्ताई उठली आणि मुक्ताईने केलं काय? महाराज दादा का ओरडताय? बाबांना नाव सांगू का? असं म्हटल्याबरोबर महाराज माझ्या निवृत्ती दादांना सांगावं हे मुक्ते अगं बाबा राहिलेतच कुठं ग आपल्या जगात? राहिलेतच कुठं? अगं आईही नाही आणि बाबाही नाही, दोघंही आपल्याला सोडून गेले ग, दोघंही सोडून गेले. महाराज ती 4 भावंड 4 दिवस घरात उपाशी थांबले. कोणी त्यांना जेवाय दिलं नाही की कोणी त्यांना विचारपूस केली नाही. 4थ्या दिवशी महाराज ज्ञानोबाराय आणि माझे निवृत्ती दादा गेले. बरं कुठं? महाराज इंद्रायणीच्या काठी आळंदीत भिक्षा मागायला गेले, पण माणसाने भिक्षा गेली नाही. अरे आमचं घर बाटवायला आला का काय म्हणून महाराज माघारी पाठवलं. ऐका हे सगळं केलं पण महाराज बाळांचा छळ थांबला नाही. ऐका या माय बापाने मुलाचं गोमट व्हावं म्हणून देहत्याग केला. ऐका तरी पण माझ्या या 4 भावंडांचा छळ थांबला नाही. त्या 4 भावंडांनी महाराज हे जग सुखी होण्यासाठी आपला देह वयाच्या 22व्या वर्षीपर्यंत समाधी घेईपर्यंत जगाला सुखी होण्यासाठी महाराज आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे नि तोषोनी मज द्यावे पसाय दान हे महान विश्व शांती प्रार्थना माझ्या ज्ञानोबारायांनी जग सुखी व्हावं म्हणून केलं, जग गोमट व्हावं म्हणून महाराज ही प्रार्थना करणारे माझे ज्ञानोबाराय कुठं? आणि महाराज याच मुलांसाठी देह त्याग करणारे त्यांचे आई बाप कुठे? म्हणून करावे गोमटे बाळा माते ते उमटे. महाराज त्या मातेच्या मनात आपण देह त्याग करावा आणि मुलांना ते सुख पदरात पडावा एवढा महान विचार असतो. म्हणून देहाची काळजी आई कधीच करत नाही हो, कधीच करत नाही. माझ्या गणाचं चांगलं व्हावं म्हणून 5व्या वर्षी महाराज त्याला फलटणला शाळेला माझ्यावर घालावं, पहाटे 5ला त्याला उठवावं आणि आईनं सांगावं गणा शिक रे गणा शिक, एकुलता एक आहेस, अरे 3 बहिणी तू आहेस, या घरात मला शिकलेली मुलं पाहिजेत रे गणा शिक. आज अण्णा शिकला नाही, नोकरीत असू दे, मी शिकले नाही पण गणा तू शिकला पाहिजे रे. महाराज हा गोमटा विचार करणारी ताई आज नाही पण ताईचा विचार किती महान आहे. मुलांचं हित पाहणं हे आईचं कर्तव्य असतं. आपल्या जीवाहून अभंगाचं 2रं चरण.